नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप 3 प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. विद्या वसावे नाला, आमीन मिर्झा नंदुरबार, दिलीप गाव माघाळे तालुका नंदुरबार यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. दारूच्या नशेत पोलिसाची पोलिसाला मारहाण. नंदुरबार जिल्हा कारागृहात कर्तव्यावर असताना दारूच्या नशेत हाताभुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील बिलाडी लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत धरणांची उंची वाढवू नये आणि खामगाव गावाचे पुनर्वसन करावे या प्रमुख मागणीसाठी काल गावकऱ्यांनी खामगाव ते मुंबई पायी मोर्चा काढला. परंतु मध्यम प्रकल्प विभागाचे अधिकाऱ्याने गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आश्वासनानंतर मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला. अक्कलकुवा रस्त्यावरील भवर नदी परिसरात बिबट मादी आपल्या 2 बछड्यांसह शेतातून मुक्तपणे संचार करीत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्कलकुवा तालुक्यात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देवघुई घाटातील दाब गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास मोठी दरण कोसळल्याने अक्कलकुवा मोलगी मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली. दरडीमुळे रस्त्यावर मोठमोठे दगड व मातीचा ढिगारा आल्याने मोलगीकडे जाणाऱ्या एसटी बससह अनेक लहान मोठी वाहने अडकून पडली. नंदुरबार जिल्ह्यात परवा मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून जिल्हा जलमय झाल्याने शेतकरी सुखावता आहे. जून महिना उलटूनही तसेच जुलै महिना संपुष्टात आला असताना पावसाच्या प्रतीक्षेत असलेली शेतकऱ्यांच्या नजरा ओल्या झाल्या आहेत. गत 24 तासात नंदुरबार जिल्ह्यात 43.8 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून आत्तापर्यंत या हंगामात 213.7 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. सर्वाधिक पाऊस नवापूर तालुक्यात 439.4 मिलीमीटर बरसला. रात्रीच्या मुसळधार पावसात खड्डे वाचवण्याच्या नादात ट्रकने डिवायडर तोडून कंटेनरला धडक दिल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना विसरवाडी येथे घडली आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरण प्रकल्प क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात अल्पनाव सुरू झाली आहे. 30 जुलै रोजी सकाळपर्यंत 234.55 इतका असणारा जलसाठा 31 जुलै रोजी सकाळपर्यंत 234.60 इतका झालेला आहे. नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील लोय गावाजवळ फरशी पुलाचे काम सुरू असल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवून लोय नाल्याला पूर आला असून परिसरातील कापूस पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन लगतच्या संपूर्ण शेतजमिनीमध्ये शिरले आहे. शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छता कर्मचारी सातत्याने परिश्रम घेत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास पालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. अन्न व औषध प्रशासनाने FDAने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे अन्न विक्री करणाऱ्या आस्थापनांची अचानक सखोल तपासणी केली. या कारवाई दरम्यान एका पेढीमध्ये अनधिकृतपणे ताडी विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. अस्वच्छ परिसर आणि अन्न परवाना किंवा नोंदणी न करता ही विक्री केली जात असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलत 38 लिटर ताडी जप्त करून ती जागेवरच नष्ट केली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील यांनी कळविले आहे. नंदुरबार शहरातील गांधीनगरात घरफोडी होऊन 41,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले आहे. शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून जमा झालेल्या शालेय उपयोगी साहित्याचे कै कलावती पाडवी फाउंडेशनच्या माध्यमातून तळोदा तालुक्यातील 33 जिल्हा परिषद शाळांना नेहा राजेश पाडवी यांच्या हस्ते 3,500 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोठली ता जी नंदुरबार येथील विद्यार्थिनीचे लोकगीत, लोकनृत्य, पथनाट्य,
चित्रकला या कलेत एकूण 27 विद्यार्थिनीचे सहभाग नोंदणीला होता. लोकगीत द्वितीय व पथनाट्य तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी कला शिक्षक शांतीलाल पाडवी यांचा मार्गदर्शक लाभले. नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथे काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी यांच्यातर्फे एकूण 110 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शेजवा, करंजे व तागाईपाडा येथील तिन्ही गावातील जीप मराठी शाळेत भेट देऊन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी यांनी स्वखर्चाने दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, एनप्रास आदी शैक्षणिक साहित्य वाटप केले. नवापूर तालुक्यात शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून रंगावली नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने प्रशासनाने तातडीने सतर्कता बाळगत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.